नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल हक्का नूडल्स कसे करायचे ते पाहणार आहोत. तर व्हेज हक्का नूडल्स कसे करायचे चला तर पाहूया. इथे मी गाजर घेतले, सिमला मिरची, कांदा, त्याचबरोबर बीन्स घेतलेत आणि एक मिरची घेतली ती फक्त उभी चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर कोथिंबीरीचे देठ बारीक चिरून घेतलेत आणि कोथिंबीर, या सर्व भाज्या मी लांबट चिरून घेतलेत. आता कृती करूया. इथे मी गॅसवरती कढई ठेवली किंवा तुम्ही एखादं पातेलं घेऊ शकता. यामध्ये पाणी घेऊन पाणी गरम करून घ्यायचं आणि हे हक्का नूडल्स आहेत. तर हे हक्का नूडल्स बाहेर इझिली अवेलेबल असतात किराणा मालाच्या दुकानात. तर पाणी गरम झालं की यामध्ये सोडून द्यायचं आहे. तर हक्का नूडल्स जे आहे ते हाफ बॉईलसुद्धा आपल्याला मिळतात, पण मी हाफ बॉईल घेतलेले नाही आहेत. हे पॅकेट जे असतं तर ते घेतलेलं आहे. तर बऱ्याचदा मोठमोठ्या हॉटेलमध्ये हाफ बॉईल नूडल्स वापरले जातात. तर इथे मी आता पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेणार आहे. साधारण 5 ते 10 मिनिटं लागतात शिजवून घ्यायला. तर चांगले नूडल्स व्यवस्थित शिजवून घ्यायचे. तर इथे मी हे नूडल्स अख्खेच ठेवलेले आहेत. जर तुमच्या घरी लहान मुलं खात असतील तर हे नूडल्स जे आहेत ते थोडे कुस्करून घालू शकता, म्हणजे जेणेकरून लहान मुलांना व्यवस्थित खाता येईल. तर इथे मी रेसिपी तुम्हाला दाखवते, त्यामुळे मी हे नूडल्स अख्खेच ठेवलेले आहेत. तर इथे बघा आपोआप सुटलेले आहेत सगळे. तर व्यवस्थित एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा शिजवताना जो फेस येतो ना, तर हा फेस जो असतो ना काढून टाकायचा. तर इथे मी कमी प्रमाणात करते त्यामुळे जास्त फेस आलेला नाही आहे. पण बऱ्याचदा काही जे हक्का नूडल्स असतात ना, तर त्याला जास्त फेस येतो. तर जो फेस असतो ना तो फेस काढून टाकायचा आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं. तर इथे बघा मस्त व्यवस्थित शिजत आहेत. तर एक 10 मिनिटानंतर बघूयात. तर मी आता इथे चेक करते शिजलेत का. तर इथे बघा शिजलेले आहेत, 2 तुकडे सहज झालेले आहेत. तर हे नूडल्स मी आता काढून घेणार आहे. तर इथे मी परातीमध्ये चाळण ठेवले. तुमच्याकडे जर स्ट्रेनर असेल तर त्याचा वापर करू शकता. आता यामध्ये मी हे काढून घेतले आणि यातलं जे पाणी एक्स्ट्राचं जे आहे ते आपण काढून टाकायचं आहे, ते आपल्याला वापरायचं नाही आहे. तर आता हे मी पाणी जे आहे ते काढून टाकते आणि आता इथे मी एका परातीत छोटीशी डिश ठेवली आणि त्यावरती हे नूडल्स ठेवलेत. नूडल्स व्यवस्थित आपले शिजलेले आहेत. आता वरून थोडंसं तेल घालायचं, म्हणजे काय होतं, नूडल्स जे आहेत ते स्टिकी होत नाहीत, मोकळे सुटसुटीत असे राहतात. व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी. आता आपण व्हेज हक्का नूडल्स तयार करूयात. तर इथे मी कढई ठेवले. कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर तेल गरम झालं की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. यानंतर आपण जे भाज्या कटिंग करून घेतल्यात त्यातलं मिरची आहे, तर ती मिरची अख्खी घातली मी. मिरचीचे बारीक जर तुकडे केले तर दाताखाली येऊ शकते, म्हणून मी अख्खीच मिरची घातलेली आहे, फक्त थोडंसं कट केलेलं आहे. एक अर्धा मिनिटभर परतून घेतलं. आता यामध्ये बीन्स, सिमला मिरची, गाजर यामध्ये ॲड करायचं आहे. तर कांदा जो आहे तो सगळ्यात शेवटी घालायचा आहे, आत्ताच घालायचा नाही आहे. तर सिमला मिरची, गाजर, त्याचबरोबर बीन्स जे आहेत ते मी घालून व्यवस्थित परतून घेते. तर तुम्हाला इतर अजून कोणत्या भाज्या आवडत असतील तर यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा शेजवान चटणी घातलेली आहे, ही मी घरी तयार केलेली आहे. 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं. यानंतर यामध्ये कोथिंबीरीचे देठ आणि कांदा घालायचा आहे. तर जर कांदा तुम्ही आधीच घातला ना तर कांदा मऊ होतो आणि कांद्याचा गोडसरपणा त्या नूडल्समध्ये उतरतो. तर त्यामुळे मी कांदा सगळ्यात शेवटी घालते. यामुळे काय होतं, थोडासा कांदा जो आहे खाताना क्रंची लागतो. यानंतर इथे मी अर्धा चमचा मिरपूड घातले. यानंतर 1 चमचा चिली सॉस घालून छान असं परतून घेतले. यानंतर आता आपण भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता यामध्ये हक्का नूडल्स घालायचे आहेत आणि छान असं चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर इथे बघा व्यवस्थित मी असं 1 ते 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे. मस्त भाज्या आणि हक्का नूडल्स व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये 1 चमचा ब्लॅक सोया सॉस घालायचा आहे आणि परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये सोया सॉस खूप महत्त्वाचा आहे. सोया सॉसमुळे छान अशी हक्का नूडल्सला टेस्ट येते. आता यामध्ये अजून आपण मीठ घातलेलं नाही आहे, कारण सोया सॉसमध्ये मीठ असतं, तर त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली.
परत एकदा चांगलं छान असं परतून घ्यायचं आहे. खूप छान सुवास सुटलेला आहे. अतिशय टेम्पटिंग दिसत आहे. तर छान असं मी परतून घेतलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. तर हे जे हक्का नूडल्स होते ते वजनी प्रमाणात 200 ग्रॅम होते. तर मस्त असे छान हक्का नूडल्स बघा खाण्यासाठी तयार झालेत. काय मग मंडळी, पाहून तोंडाला पाणी सुटलं ना? आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा. धन्यवाद.